Popular genre of science fiction literature and movies are called the apocalyptic literature and movies. आणि जे सायन्स फिक्शन मधले जे लिखाणं असतात त्यांना अपोकलिप्टिक पिक्चर फिल्म किंवा लिखाणं असं आपण संबोधण्यात येतं. In these novels and movies, आणि ह्या लेखांमध्ये आणि चित्रपटांमध्ये it talks about the end of the world. ते जगाच्या शेवटाबद्दल बोलत राहतात. In this, there is a subgenre of literature आणि त्यामध्ये एक छोटासा भाग आहे लिखाणाचा. It is called the post-apocalyptic. आणि ते म्हणतात की हे शेवटच्या काळानंतरच्या गोष्टींबद्दल बोलत राहतात. In these, the author assumes आणि ह्यामध्ये जो लेखक आहे तो असं अज्युम करतो किंवा असं ग्राह्य धरतो about a disaster and imagines about what would happen to the world after the disaster has happened. आणि तो विचार करतो की कोणत्या प्रकारचं संकट जगावरती येणार आहे आणि ते संकट आल्यानंतर त्या कोणत्या गोष्टी घडणार आहेत त्याबद्दल. It could be a nuclear war. ते कदाचित एक न्यूक्लिअर युद्ध असू शकेल. It could be a climate change. ते कदाचित वातावरणामध्ये बदल असेल. It could be the invasion by the machines. ते कदाचित कोणते मशीन द्वारे त्या ठिकाणी हल्ला होत असेल. It could be an alien attack. कदाचित एका एलियनचा अटॅक असेल. It could be after a killer disease. एखादा मोठा आजार किंवा रोग असेल त्याच्यानंतर काय होतं त्याबद्दलच असेल. How would life be different after this catastrophe? जीवन कशा प्रकारे बदलून जाईल ह्या मोठ्या घात आल्यानंतर. Coronavirus COVID-19, कोरोना व्हायरस कोविड-19 जो आहे it doesn't qualify as a killer disease. त्याला आपण असं म्हणू शकत नाही की तो मृत्यू किलर डिझीज आहे. It is far less lethal than Ebola, SARS or Nipah. इबोला, सार्स किंवा निपा जे व्हायरस होते त्यांच्यापेक्षा तो कमी घातक आहे. But their outbreak was contained. पण त्यांचं जे पसर आहे तो संकुचित होता. But the coronavirus outbreak, COVID-19, has not been contained and it has spread to all major countries in the world today. पण हा जो कोविड-19 चा जो विषाणू आहे तो संकुचित करण्यात नाही आला आणि जेणेकरून तो सर्व राष्ट्रांमध्ये पसरलेला आहे जगात. And it is affecting the life of the whole world. आणि तो संपूर्ण जगातील जीवनावरती त्याचा प्रभाव पडत आहे. There are various experts talking about the many changes that are going to happen after this whole phase is gone. आणि कितीतरी एक्सपर्ट असं म्हणत आहेत की ही संपूर्ण ज्या वेळेस गोष्ट निघून जाईल, फेज निघून जाईल त्यावेळेस कितीतरी बदल घडणार आहे. Industries will re-engineer their internal work processes. ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या आतमधले जे कसं कार्य करतात ते कदाचित ते वेगळ्या प्रकारे करू लागतील. Some service industries will stop operating as it is now and it will appear in a new form. काही सेवा करणारे जे इंडस्ट्रीज आहेत त्या सध्याच्या स्थितीमध्ये कदाचित बंद पडतील आणि एक नव्या प्रकारे ते चालू पुन्हा होतील. Manufacturers will look for ways to sanitize the workplace and their factories. आणि जे मॅन्युफॅक्चरिंग करणारे लोक आहेत ते त्यांच्या संपूर्ण फॅक्टरीज त्या ठिकाणी सॅनिटायझेशन करतील. We can also expect the educational institute using online platform for teaching. आणि आपण हे देखील पाहणार आहोत की जे शैक्षणिक संस्था आहेत ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करतील शिकवण देण्यासाठी. It is possible the corporates may encourage more of work from home. कदाचित मोठे मोठे कॉर्पोरेट अधिकाधिक घरी बसून काम करण्यासाठी ते उत्तेजन करतील. Social distancing may become actually now part of our work culture. आणि जे सोशल डिस्टन्सिंग म्हणतो, एकमेकांपासून दूर राहणं म्हणतो, ते आपल्या कल्चरचा एक भाग घेऊन जाईल.
And definitely churches are going to use the technology, the digital media for a better, for better. आणि खचितच चर्चेस देखील मंडळ्या देखील ह्या संपूर्ण डिजिटल मीडिया टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या प्रकारे पोहोचण्यासाठी करतील. There is an old saying, एक जुनं विधान आहे, that which doesn't kill you ज्या गोष्टी तुम्हाला मारून टाकत नाहीत makes you stronger. त्या तुम्हाला सशक्त बनवतात. That which doesn't kill you makes you stronger. जी गोष्ट तुम्हाला मृत्यूपर्यंत घेऊन जात नाही ती गोष्ट तुम्हाला अधिक सशक्त बनवते. Surely, post-coronavirus, खचितच करोना व्हायरस नंतरचं जे जग असेल, the world will be more stronger, जग अधिक सशक्त बनेल, more flexible, त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी फ्लेक्सिबिलिटी and more capable to handle crisis. आणि समर्थ असेल की अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी. My question to us this morning, प्रश्न आज सकाळी आम्हासाठी हा आहे, will our spiritual life become more stronger? आमचं आत्मिक जीवन देखील सशक्त होईल? Will we become more gracious and more capable? आम्ही अधिक कृपाळू आणि अधिक समर्थ होऊ का? What are we doing as individuals and as church to become better? आम्ही वैयक्तिकरित्या किंवा मंडळीच्या नात्याने काय करत आहोत अधिक चांगलं बनण्यासाठी? What should we be doing? आम्ही काय केलं पाहिजे? What should we be doing to become better? आम्ही चांगलं करण्यासाठी काय केलं पाहिजे? It may be right to ask, हे योग्य वेळ असेल हे विचारण्यासाठी. are we becoming better or are we becoming bitter? आम्ही चांगले बनत आहोत का आम्ही कडू बनत आहोत? Are we becoming better or are we becoming bitter? आम्ही चांगले बनत आहोत का आम्ही कडू बनत आहोत? Turn your Bibles to 1 Thessalonians chapter 5 verse 18. आपण आपलं शास्त्र वळूयात पहिले थेसलनी 5 अध्याय 18 वचनाकडे. 1 Thessalonians chapter 5 verse 18. पहिले थेसलनी 5:18. We're going to read it together. आपण एकत्रित ते वाचणार आहोत. 1 Thessalonians 5:18. Here we go. Give thanks in सर्व स्थितीत all उपकार स्तुती करा, circumstances, for this is God's कारण will for you विषयी in Christ ख्रिस्त येशू Jesus. मध्ये देवाची इच्छा हीच आहे. Can we read it together again? पुन्हा एकदा ते आपण वाचूयात का? Give thanks सर्व in स्थितीत all उपकार स्तुती करा, circumstances, for this is कारण God's तुम्हाविषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा हीच आहे. I believe the one thing that can make us better in the present circumstance is the attitude of thankfulness. माझी खात्री आहे की एक गोष्ट जी आम्हाला परिस्थितीमध्ये ह्या सध्याच्या जी आम्हाला चांगलं बनवू शकते ती म्हणजे उपकार स्तुती करण्याची वृत्ती. Apostle Paul, under the inspiration of the Holy Spirit, is writing to the church in Thessalonica. प्रेषित पाऊल पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली थेसलोनिका येथील मंडळीला प्रबोधन करत आहे. The Thessalonians have been visited by suffering and by death. थेसलोनिका येथील मंडळी त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी खूप सारे आजार होत आहेत आणि मृत्यू कित्येक लोकांकडे They आला आहे. had the promises of God. त्यांच्याजवळ देवाचे अभिवचन But आहेत. the promises of God could not make sense during this time of suffering. पण ह्या वेळेमध्ये ह्या संकटाच्या आणि आजाराच्या वेळेमध्ये देवाचे अभिवचन त्यांच्या मनाला बरं करू शकत And here नव्हते. is God telling them to give thanks in all circumstances. ह्या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे की प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराची उपकार स्तुती How करा. is it possible to give thanks in all circumstances? हे कसं शक्य असेल की प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराची How उपकार is स्तुती it करणं? possible to give thanks in disappointment and discouragement? हे कसं शक्य असेल की त्या ठिकाणी नैराश्यामध्ये आणि ज्या वेळेस आम्ही वेदना सहन करत आहोत त्यावेळेस उपकार स्तुती How करणं? how is it possible to give thanks when things are painful and circumstances are hard?
ज्यावेळेस वेदना होत आहेत आणि परिस्थिती कठीण आहे, अशा वेळेला आम्ही कशी उपकारस्तुती करावी? What is the fuel that for thanksgiving when our life is visited by disease and disaster? ज्यावेळेस आजारांनी आणि संकटांनी आमच्या जीवनावरती हल्ला होतो, त्यावेळेस ते कोणतं इंधन आहे उपकारस्तुती करण्यासाठी? There is no better example to learn this than from our Lord and Savior Jesus Christ. ह्यापेक्षा कोणतंच उत्तम उदाहरण नाहीये की आम्ही शिकून घ्यावं, ते म्हणजे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे शिकून घेणं. He shows us how to be thankful and why to be thankful in difficult times. तो आम्हाला शिकवतो की आम्ही कशा प्रकारे उपकारस्तुती केली पाहिजे आणि उपकारस्तुती का केली पाहिजे. Remember the night before the crucifixion? आठवूयात की जी रात्र त्या वधस्तंभी देण्याच्या आधीची, He was with his disciples in the upper room. तो त्या वरच्या माडीवरती होता त्याच्या शिष्यांसोबत, where he was having the Last Supper. ज्यावेळेस तो ते शेवटलं भोजन खाणार होता. Luke 22:19 says, लूक 22:19 मध्ये असं म्हटलं आहे, and he took the bread, gave thanks, broke it, and gave it to them. त्याने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, मोडली आणि ती त्यांना दिली. And this is what he said to them, this is my body given for you, do this in remembrance of me. हे माझं शरीर तुम्हासाठी देण्यात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा, असं त्याने म्हटले. And he took the bread and gave thanks. आणि त्याने ती भाकर घेतली आणि उपकारस्तुती केली. The Greek word for thanks in this verse is Eucharistio. जे ग्रीक शब्द ह्या ठिकाणी वापरण्यात आला उपकारस्तुतीसाठी तो म्हणजे युकरिस्टिओ आहे. That is why in some church tradition, the Lord's Communion, the Holy Communion is also called as Eucharist. त्यामुळे कित्येक चर्च ट्रेडिशन्स मध्ये पवित्र भोजनाला युकरिस्टिस देखील असं म्हणतात. All Christians are taught प्रत्येक जे ख्रिस्ती व्यक्ती आहे त्यांना असं शिकविण्यात आलेलं आहे that on the communion table, की त्या प्रभू भोजनामध्ये bread reminds of the body of Jesus Christ, which was broken for us on the Calvary. जी भाकर आहे ती आम्हाला आठवण करून देते प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे जे मोडण्यात आलं कल्वरीच्या वधस्तंभावरती. And the grapevine on the communion table reminds that it was the blood that was shed for us on the Calvary. जो द्राक्षरस तो आम्हाला आठवण करून देते की ख्रिस्ताचं ते रक्तच आहे जे सांडण्यात आलं कल्वरीच्या वधस्तंभावरती. This is based on the teaching that we find from the verses Luke 22:19 and 20. हे त्यावरतीच आधारित आहे जे आम्हाला वचन दिलेली आहेत लूक 22:19 आणि 20 मध्ये. But before breaking the bread, पण ती भाकर मोडण्याच्या आधी Lord Jesus did something else. प्रभू येशू ख्रिस्ताने काहीतरी वेगळं केलं. It says he gave thanks. तिथे लिहिलं आहे की त्याने उपकार स्तुती केली. Think with me for a moment. माझ्या समवेत विचार करा. If the bread is the symbol of the body of Christ that was going to be crucified, जर ती भाकर आहे ते प्रतीक आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे वधस्तंभी देण्यात येणार what आहे. did Jesus mean by giving thanks for the bread? येशू ख्रिस्ताचा अर्थ काय होता ज्यावेळेस तो त्या भाकरीसाठी उपकार स्तुती देत होता? I think this is what the Lord was doing. मला असं वाटतं की अशाच प्रकारे प्रभू करत होता. He was saying to the Father, तो पित्याला हे सांगत होता, Father, thank you for this bread which symbolizes my body. ह्या भाकरीसाठी तुझे आभार जे माझ्या शरीराचं प्रतीक आहे, which is about to be beaten, broken, and be crucified. आणि ज्याला आता मारण्यात येणार आहे, जे आता मोडण्यात येणार आहे आणि जे वधस्तंभी खेळण्यात येणार which आहे, is able to bring forgiveness to sinner and you will be glorified. जे पाप्यांसाठी क्षमा आणि तुझा गौरव करण्यासाठी होणार आहे.
How could Jesus thank the Father when he knew he was about to endure the worst possible horror on the cross? कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त पित्याची उपकार स्तुती करू शकत होता हे माहिती असताना देखील सर्वात भयानक त्या शिक्षेला वधस्तंभाच्या तो सामोरे जाणार आहे. Hebrews 12:2 tells us, इब्री 12:2 आम्हाला हे सांगतं, for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is seated at the right hand of the throne of God. जो आनंद त्याच्या पुढे होता ते पाहून त्याने त्या वधस्तंभाला सामोरे गेला आणि तो देवाच्या उजव्या हाती बसलेला आहे. Jesus' thanks was not based on his present circumstance. प्रभू येशू ख्रिस्ताचा जो आनंद देणं आहे, उपकार स्तुती करणं आहे, ते त्याच्या परिस्थितीवरती अवलंबून नव्हतं सध्याच्या. His eyes were set on his future joy. त्याची जी दृष्टी आहे ती भविष्यात येणाऱ्या त्या आनंदावरती केंद्रित होती. He got through the cross not by focusing on the cross, but the promised joy that would result from it. तो त्या वधस्तंभाला सामोरे गेला, त्या वधस्तंभाकडे न पाहता पण त्याची दृष्टी भविष्यात येणाऱ्या त्या आनंदाकडे लागलेली होती. That's where God wants us to set our eyes. तीच देवाची इच्छा आहे की आम्ही देखील आमची दृष्टी तिकडे लावावी, On future joy. त्या भविष्यातील आनंदाकडे. What are the things that you can look forward to? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आम्ही पाहू शकतो? What are the things that you can look forward that the Lord will lead you to joy? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याकडे आम्ही पाहू शकतो की देव आम्हाला त्या आनंदाकडे घेऊन जाणार आहे? Philippians 4:19 says, फिलिप्पी 4:19 सांगतं, while you are on earth, तुम्ही ह्या जगामध्ये असताना you can look forward to the Lord to provide all your needs. तुम्ही पाहू शकता की देवाने तुमच्या सर्व गरजा तो पुरवणार आहे. 2 Corinthians 9:8 says, दुसरे करिंथ 9:8 म्हणतं, you can look forward to receive all the grace that you need at all times. तुम्ही पाहू शकता की जी सर्व कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे प्रत्येक वेळेसाठी. Philippians 4:19 says, फिलिप्पी 4:19 म्हणतं, you can look forward to the Lord to complete the work that he has begun in you. जे कार्य परमेश्वराने तुम्हामध्ये चालू केले आहे, परमेश्वर ते पूर्ण करणार आहे, त्याकडे तुम्ही लक्ष लावू शकता. Romans 6:23 says, रोम 6:23 असं म्हणतं, your sins are forgiven and you will receive eternal life. तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. And there in eternity, आणि त्या ठिकाणी सार्वकालिकतेमध्ये 1 John 3:2 says, 1 योहान 3:2 असं म्हणतं, you can look forward for the Lord to transform you into the likeness of Jesus. आणि तुम्ही पाहू शकता की ज्या वेळेला परमेश्वर आमचं रूपांतर करेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाप्रमाणे. Right now, we are facing trouble. आता आमच्या पुढे संकट आहे. The fact is, there was no generation that did not face its fair share of troubles. आणि असं कोणतंच त्या ठिकाणी पिढी नव्हती जे त्यांच्या त्या संकटांना किंवा त्यांच्या काळातल्या संकटांना सामोरे गेले नाहीत. John 16:3, Lord Jesus told that you will have troubles in the world. योहान 16:3 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की आम्हाला ह्या जगामध्ये संकट येणारच But आहे. if you're looking forward for the joy that is set before you, पण जर तुम्ही पुढे पाहत आहात की जो आनंद तुमच्या पुढे तुम्हासाठी ठेवण्यात आलेला आहे, if you're looking forward as the Lord has promised, जर तुम्ही तुमची दृष्टी पुढे लावत आहात की जे देवाने अभिवचन दिलेलं आहे, that he will provide your needs,
आणि तो तुमच्या गरजा पुरवणार आहे, that He will give you the grace at all times, की तो प्रत्येक वेळेला ती कृपा तुम्हाला पुरवणार आहे, that He will complete the work He started की in you, त्याने जे कार्य तुम्हामध्ये चालू केलेलं आहे ते पूर्ण तो करणार आहे, that He is going to transform you into the likeness of Jesus, की तो तुमचं रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये करणार आहे, then there is no circumstance that should keep us from thanking Him. तर कोणतीच अशी परिस्थिती नाही जी आम्हाला राखून शकते परमेश्वराची उपकार स्तुती करण्यापासून. In fact, the trouble that you endure today has a purpose. वास्तविकता ही आहे की जी संकटाला आपण सामोरे जात आहोत त्याच्या मागे हेतू आहे. Look what it says in 2 Corinthians chapter 4 verses 16 and 17. दुसरे कोरिंथ चौथा अध्याय 16 आणि 17 मध्ये काय लिहिलेलं आहे पाहूयात आपण. 2 Corinthians 4:16 and 17. दुसरे कोरिंथ 4:16 आणि 17. Therefore we do not lose heart. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही. Though outwardly we are wasting away, yet inwardly we are being renewed day by day. परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. For our light and momentary troubles are achieving for us an eternal glory that far outweighs them all. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. Our troubles today are supposed to make us better. आमचे जे संकट आहेत आजचे त्यांचा हेतू हाच आहे की ते आम्हाला अधिक सशक्त बनवतील. It is supposed to change us from the inside. आणि ते आम्हाला आतून बदलणारे ठरणार आहेत. The atmosphere in the country today is of panic. जी परिस्थिती राष्ट्रामध्ये आहे ती एकदम अटीतटीची आहे. Every day the count of the infected people are increasing. प्रत्येक दिवशी जे पसर झालेल्या लोकांची जी संख्या आहे ती वाढत आहे. Every day we are hearing new measures. प्रत्येक वेळेस आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्याबद्दल ऐकत आहोत. Whenever we hear the Prime Minister is going to address the nation at 8 p.m., ज्या वेळेस आम्ही ऐकतो की प्रधानमंत्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत, the general sense is things are going to get worse. सर्वसाधारण मानसिकता अशी आहे की गोष्टी त्या वाईट अधिक होणार आहेत. Are not these days the right moment for us to increase our faith and learn to trust the Lord more than before? आणि हे दिवस ते योग्य नाहीत का की आम्ही आमचा विश्वास वाढवून परमेश्वरावरती अधिक भार ठेवावा? Does not these days teach us that it is better to trust in God than in man? आणि हे दिवस आम्हाला शिकवत नाहीत का की हे खूप योग्य आहे की आम्ही देवावरती अधिक भरोसा ठेवावा ना की मनुष्यांवरती? But the question is, are we becoming better or are we becoming bitter? पण प्रश्न हा आहे की आम्ही चांगले बनत आहोत का आम्ही वाईट किंवा कडू बनत आहोत? Notice what it says in 1 Thessalonians 5:18 again. आणि पाहूयात पुन्हा पहिले थेसलोनी 5:18 मध्ये काय लिहिलं आहे? Give thanks in all circumstances. की प्रत्येक परिस्थितीमध्ये उपकार स्वीकारा. It does not say for everything. तिथं असं लिहिलं नाही की सर्व गोष्टींसाठी, But it says give thanks in everything. पण तिथं लिहिलं आहे की प्रत्येक गोष्टींमध्ये उपकार स्तुती करा. We are not thanking God for the panic. आम्ही जी पॅनिक ओढवलेली आहे त्यासाठी देवाचे आभार मानत नाही. We are not thanking God for the
the coronavirus. आम्ही देवाचे आभार करोना व्हायरस साठी मानत नाहीत. But in the middle of this, we are called to thank God. पण ह्या सर्वांच्या मधोमध आम्हाला पाचारण आहे की आम्ही देवाची उपकार स्तुती करू. Because nothing can come in the life of a believer without the knowledge of God. कारण देवाच्या ज्ञानाशिवाय एका विश्वासणाऱ्याच्या जीवनात कोणतीच गोष्ट घडू शकत नाही. Nothing can come in your life without the permission of God. देवाचे जर परमिशन नसल्याखेरीज कोणतीच गोष्ट तुमच्या जीवनात प्रवेश करणार नाही. Otherwise, he would prevent it. नाहीतर तो ती राखून ठेवेल. God designs all circumstances for the benefit of the believers. परमेश्वर सर्व परिस्थिती त्या विश्वासणाऱ्याच्या साठी त्यांच्या हितासाठी करतो. That is why we have the promise in Romans chapter 8 verse 28. त्यामुळे रोमकरास पत्र 8:28 मध्ये आम्हाला ते अभिवचन आहे God will work everything for the good of those who love him. की देवावर प्रीती करणाऱ्यांस त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यास देव सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक करेल. God knows our limitations. देवाला ठाऊक आहेत आमच्या मर्यादा. He will not allow us to be tempted beyond what we can bear. आणि आम्ही सहन करण्याच्या पलीकडे तो आम्हाला त्या ठिकाणी परीक्षा पाडणार नाही. God wants to bring our best. God wants to bring the best in us. देवाची इच्छा आहे की आमच्यातलं उत्तमात उत्तम बाहेर यावं. His plan is to make us better. त्याची योजना हीच आहे की आम्ही अधिक चांगले बनावेत. For so long, many of us have complained, we do not have time for God or for family. कित्येक वेळेस आम्हापैकी कित्येकांनी कंप्लेन केली आहे की आम्हाला देवासाठी किंवा आमच्या कुटुंबासाठी वेळ नाही आहे. Now here is an opportunity to set our life in order. आता ही संधी आमच्या पुढे आहे की आमचं जे जीवन आहे ते व्यवस्थित करण्यासाठी. These are the days to develop the habit of meditating on the word of God and to discipline our prayer life. आणि ही वेळ आहे की आम्ही आमची वेळ देवाच्या वचनावरील मननामध्ये आणि आमच्या प्रार्थनेमय जीवनाला शिस्त लावण्यामध्ये घालू शकतो. These are the days to spend time with family. ही वेळ आहे की आम्ही आमच्या कुटुंबासमवेत अधिक वेळ घालू शकतो. To give priority to your spouse, to your children, and to build family worship. आणि तुमची पत्नीला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या लेकरांना प्राधान्य देण्याची वेळ आहे आणि एक कुटुंब ह्या नात्याने उपासना करण्याची वेळ आहे. This is an opportunity to better your relationship with God and with your family. ही संधी आहे की तुम्ही आपलं जे संबंध आहे देवाबरोबरचा आणि तुमच्या कुटुंबाबरोबरचा तो अधिक चांगला बनविण्याची. Are we becoming better or are we becoming bitter? आम्ही चांगले बनत आहोत का आम्ही कडू बनत आहोत? We are usually in the habit of giving thanks after everything is over. आम्हाला सवय आहे की आम्ही धन्यवाद किंवा उपकार स्तुती करतो ज्यावेळेस सर्व गोष्टी समाप्त झाल्यावर. So when we come to give thanks to God, ज्यावेळेस आम्ही देवाला उपकार स्तुती करण्यासाठी येतो, it is like vote of thanks after everything is over. आणि ते जसं आम्ही धन्यवाद शब्द बोलतो ज्यावेळेस सर्व गोष्टी झालेल्या आहेत. At the end of an event. एका कार्यक्रमाच्या शेवटी. Giving thanks at the end is important. शेवटी धन्यवाद देणं ते देखील महत्वाचं आहे. But it does not require as much faith to give thanks as it says in 1 Thessalonians. पण तितका विश्वासाची गरज नसते जितकं पहिल्या थेसलोनिमध्ये सांगितलेलं आहे. Where it says give thanks in all circumstances. त्या ठिकाणी लिहिलं आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये उपकार स्तुती करा. Not after, but in all circumstances. त्या ठिकाणी असं नाही की परिस्थिती झाल्यावर, पण त्या
परिस्थितीमध्ये उपकार स्तुती This, करा. this takes faith. ह्याला विश्वास लागतो. It takes faith to believe that God, to accept that in this circumstance, God is going to bring something good out of it. ह्याला विश्वास लागतो की ह्या परिस्थितीतूनही देव काहीतरी अद्भुत आणि चांगलं करणार आहे. Let us notice the scripture. आणि यावेळेस शास्त्रावरती आपण लक्ष केंद्रित करूया. It does not say, तिथं असं लिहिलं नाही, in most things give thanks. बहुतांश गोष्टींमध्ये तुम्ही धन्यवाद द्या. It does not say, असं लिहिलं नाही, in some things give thanks. काही गोष्टींसाठी देवाचे आभार It does माना. not say, तिथं असं देखील लिहिलं नाही, give thanks when you feel like it. ज्या वेळेस तुम्हाला वाटतं त्याच वेळेस तुम्ही उपकार स्तुती करा. Let's be honest. आपण प्रामाणिक होऊया. There are times when the thoughts of giving thanks is farthest from our minds. अशी वेळेस असतात ज्या वेळेस उपकार स्तुती देण्याची ज्या वेळेस ते विचार असतात ते आमच्या मनापासून खूप दूर असतात. Honestly, I have not found it easy to give thanks in all circumstances. प्रामाणिकपणे मला देखील ते सोपं गेलं नाही की प्रत्येक परिस्थितीमध्ये उपकार स्तुती करणं. Thanksgiving is an act of faith. उपकार स्तुती जी आहे ती एक विश्वासाचं कार्य आहे. We would rather grumble and complain. आम्ही कदाचित कुरकुर करू आणि कंप्लेन करत बसू. And we have valid reason for that. आणि आमच्या जवळ ते कारण आहे. Our intellect says, get upset and complain. आमची बुद्धी आम्हाला सांगते की आम्ही अपसेट होऊन त्या ठिकाणी कंप्लेन करू लागू. But the Spirit of God says, पण देवाचा आत्मा आम्हाला सांगतो give thanks in all circumstances. की प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचे उपकार स्तुती करा. If we respond to the Spirit in faith, जर आपण पवित्र आत्म्याला प्रतिसाद दिला विश्वासाने, then truly God will cause it to work out for our good. तर खचितच परमेश्वर ते आमच्या हितासाठी ह्या गोष्टी करील. Some time back, I read the testimony of a grandmother. काही दिवसांपूर्वी मी एका आजीची साक्ष ऐकली. When she was a young mother with 2 little kids, she would often feel overwhelmed. ज्यावेळेस ती एक तरुण आई होती, तिचे 2 लेकरं होते, त्यावेळेस ती कित्येक वेळेस भारावून जायची. One night she fell into the bed, exhausted, and poured the frustration to the Lord. एक रात्री ती बिछाण्यावर पडली आणि तिचं सर्व वैताग आहे, नैराश्य आहे, ती देवाच्या पुढे तिने मांडली. And this is what she was saying. आणि अशा प्रकारे ती बोलत राहिली Lord, the kids won't listen. की परमेश्वरा ते लेकरं ऐकत नाही The आहे. house is in a mess. ते आमचं घर आहे ते त्या ठिकाणी अस्तव्यस्त झालेलं आहे. Husband doesn't seem to care. जो पती आहे असं वाटतं की त्याला परवाच राहिलेली The नाही. list went on and on. ती जी यादी आहे कंप्लेन करण्याची ती चालूच राहील. Suddenly, a voice said to her heart, अचानकपणे एक आवाज तिच्या हृदयाशी बोलत राहिला. which one do you want me to take away? ह्यांच्यापैकी कोणती गोष्ट आहे जी मी काढून घेऊ तुझ्यापासून? She says, ती असं म्हणाली, everything I was complaining about was precious to me. मी जे काही ज्या गोष्टींबद्दल कंप्लेन करत होते ते माझ्या जीवनासाठी मौल्यवान आहे. Immediately, I began to thank God for everything on the list. तात्कालिकपणे मी देवाचे आभार मानू लागले जी सर्व माझी यादी होती त्याबद्दल. Something I continue to do now, even as a grandmother. आणि एक आजी असताना देखील त्या गोष्टी मी आता करतच आहे. This testimony is so apt to our days today.
ही जी साक्ष आहे ती खूप योग्य आहे आमच्या दिवसांसाठी आत्ताच्या. Tell me if it is not true. मला हे सांगा, हे खरं नाही का? Housework has increased, but the maids are on leave. आमचं काम, घरातलं काम वाढलं आहे, पण घरामध्ये काम करणाऱ्या जे लोक आहेत ते येत नाहीत कामाला. You are not busy with children's schoolwork or exam, but now they are home. It is impossible to keep them busy. आता तुम्ही बिझी नाही की तुमच्या लेकरांची काळजी घ्यायची, त्यांना शाळेला पाठवायचंय, पण आता ते घरामध्ये आहे, पण त्यांना व्यस्त कसं ठेवायचं हा प्रश्न तुमच्या पुढे पडला आहे. Those of you who are going to college, जे कॉलेजला जात असतात, you didn't like getting up early to go to college, but now you don't know what to do after getting up late. तुम्हाला सकाळी लवकर उठून कॉलेजला जायला आवडत नसायचं, पण आता तुमच्या पुढे प्रश्न आहे की मी उशिरा उठून काय करावं नेमकं. Those working from home, जे घरून काम करत आहेत, working hours has increased, but the actual work done has decreased. काम करण्याचे जे घंटे आहेत ते वाढलेले आहेत, पण खरं जे काम तुम्ही करत आहात ते कदाचित कमी. You are no more exhausted by travel. तुम्ही You are no more, प्रवासामुळे तुम्हाला थकवा येत नाही, but you are exhausted by taking on the conference calls. तुम्हाला आता त्या प्रवासामुळे थकवा येत नाही, पण त्या कॉन्फरन्स कॉलमुळे कदाचित तुम्हाला थकवा येत असेल. It is possible. हे शक्य असेल. We can get irritated by all the things that are happening around. ज्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यामुळे आम्हाला कदाचित वैताग येत असेल. And start complaining and start grumbling about it. आणि त्याबद्दल आम्ही कंप्लेन करत राहावं आणि कुरकुर करत राहावं. But like that mother, पण त्या आईप्रमाणे if God were to ask you, जर परमेश्वराला तुम्हाला विचारायचं आहे, well, since you are complaining, which one should I remove? आणि ह्या सर्व गोष्टींबद्दल तू कंप्लेन करत आहे, त्यापैकी कोणती मी काढून टाकू, What would we do? आम्ही काय करू त्यावेळेला? The fact is, many of the things that we complain about, वास्तविकता ही आहे की कित्येक गोष्टींबद्दल जी आम्ही कंप्लेन करतो, the things about which we are frustrated about, ज्या गोष्टींबद्दल आम्हाला वैताग येतो, are people and things that are important to us. ते असे लोक आहेत, त्या अशा गोष्टी आहेत ज्या आम्हासाठी महत्वपूर्ण आहेत. We can choose. आम्ही निवड करू शकतो. We can choose to complain and become bitter. आम्ही निवड करू शकतो की आम्ही त्या ठिकाणी कंप्लेन करून कडू बनवू, or we can choose to give thanks and become better. किंवा आम्ही त्या ठिकाणी निवड करू शकतो की आम्ही उपकार स्तुती करून चांगलं बनावं. 1 Thessalonians 5:18. पहिले थेसलोनी 5:18. Again it says, give thanks in all circumstances. परत तिथे लिहिलेलं आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये उपकार For स्तुती करा. this is God's will for you in Christ Jesus. कारण ही परमेश्वराची इच्छा आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. God's plan of our lives, देवाची जी योजना आमच्या जीवनासाठी, it includes all incidents, all accidents, and all emergencies. आणि सर्व घटना त्यामध्ये आहेत, सर्व अपघात त्यामध्ये आहे, सर्व एमर्जन्सी परिस्थिती त्यामध्ये आहे. Nothing can come into our life unless the Lord allows it. आमच्या जीवनात कोणतीच गोष्ट प्रवेश करू शकणार नाही जोपर्यंत परमेश्वर त्याला परवानगी देत नाही. God must put his signature before it comes into your life. आणि देव त्या ठिकाणी, if we see from the perspective of the world, we will panic. जर आपण जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कदाचित आम्ही पॅनिक सिच्युएशन मध्ये जाऊ. If we see from the perspective of the world, we will be troubled, and that is what is happening right now. जर आपण जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी आम्ही भयभीत होऊन जाऊ.
But if we see तेच from, आपण आजूबाजूला पाहतो. but if we see from God's perspective, पण जर आपण ते देवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, we will be able to give thanks in all circumstances. तर आम्ही प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार मानू शकतो. We will be able to give thanks in sickness. आम्ही आजारांमध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करू शकतो. We will be able to give thanks in loss, in disappointment. आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी आम्ही गमावतो, ज्या ठिकाणी आम्हाला निराशा होते, त्यामध्ये देखील देवाचे आभार आम्ही मानू शकतो. We will be able to give thanks when our plans are frustrated. ज्यावेळेस आमची जी योजना आहेत त्या पूर्ण होत नाहीत आणि आम्हाला वैताग होतो, त्यावेळेस आम्ही देवाचे आभार मानू शकतो. We will be able to give thanks when life seems to be out of control. ज्यावेळेस आमचं जीवन जे आमच्या ताबेच्या पलीकडे चाललेलं आहे, त्यावेळेस देखील आम्ही देवाचे आभार मानू शकतो. Because we know God is love. कारण आम्हाला ठाऊक आहे की देव प्रीती आहे. We know that God has a purpose which at the moment we may not be able to discern, but in the end it is going to make us better. आणि आम्हाला ठाऊक आहे की देवाची योजना आहे. कदाचित आत्ताच्या वेळेला आम्हाला ती समजत नसेल, पण शेवटी ते आम्हाला चांगलं बनविणारच आहे. In times like this, अशा प्रकारच्या वेळेमध्ये when there is so much of panic around us, आणि कितीतरी त्या ठिकाणी पॅनिक सिच्युएशन आहे आजूबाजूला, if the people see peace in us, जर लोकांनी आम्हामध्ये ती शांती पाहिली, when there is so much of complaining and fretting, आणि ज्या ठिकाणी कितीतरी कुरकुर करणं आहे आणि कंप्लेन करणं आहे, if the world sees in us thankfulness, जर परमेश्वर जग आम्हामध्ये उपकार स्तुती पाहतं, it is truly a way to witness for Christ before the world. आणि खऱ्या अर्थाने ख्रिस्तासाठी आम्ही साक्ष बनतो या जगासाठी. Finally, शेवटी I would like to point your attention to one last thing. एक शेवटच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे, It is the power of habit. आणि ते म्हणजे सवयीचं सामर्थ्य. The habits that we develop, आणि ज्या सवयी आम्ही डेव्हलप करतो, it stays with us no matter what changes around us. त्या आमच्या बरोबर राहतात. त्याच आमच्या आजूबाजूला गोष्टी बदलत असल्या तरी These days of lockdown, ह्या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये it is an opportunity to develop the habit of thankfulness. उपकार स्तुतीची जी सवय आहे ती डेव्हलप करण्याची संधी आमच्या पुढे आहे. A research that was published by the European Journal of Psychology, युरोपियन जर्नल ऑफ सायकोलॉजी यांनी एक रिसर्च पब्लिश केला, they found out आणि त्यांनी हे पाहिलं, for a habit to form, it takes anywhere between 14 days to 254 days. आणि एक सवयीसाठी 14 दिवस ते 254 दिवस लागतात. As many of us are forced into lockdown, आणि आता आम्हापैकी कित्येक जण लॉकडाऊन आमच्यावर झालेला आहे, there is a good opportunity for us to think and develop the habit of constant thankfulness. ही चांगली वेळ आहे की सतत आणि सतत आम्ही उपकार स्तुतीची सवय लावून घ्यावी. Psychologists have discovered scientific proof जे मानसिक तज्ञ आहेत त्यांनी त्या ठिकाणी वैज्ञानिक प्रूफ शोधून काढलेले आहेत that when people regularly, systematically give thanks, की ज्या वेळेस लोक निरंतर आणि सतत उपकार स्तुती करतात, they experience psychological, physical, and interpersonal benefits. त्या ठिकाणी ते मानसिक, त्या ठिकाणी शारीरिक आणि एकमेकांसंबंधचे जे चांगले अनुभव आहेत ते अनुभव ते
घडू लागतं त्यांच्या जीवनात. Has not the Bible been telling us this for ages? शास्त्र आम्हाला हे कित्येक वर्षांपासून सांगत आलेलं आहे. Give thanks in everything, for this is God's will for you in Christ Jesus. की प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करा, कारण हीच देवाची इच्छा आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. John Henry Jowett was a British preacher of the earlier generation. जॉन हेनरी हे एक ब्रिटिश प्रीचर होते, वक्ते होते आधीच्या पिढीमध्ये. This is what he told about Thanksgiving. हेच ते उपकार स्तुतीबद्दल बोलत आहेत. He said, ते असं म्हणाले, gratitude is a vaccine. उपकार स्तुती जी आहे ते एक असं वॅक्सिन आहे, an antitoxin and an antiseptic. ते असं अँटीसेप्टिक आहे आणि एक असं औषध आहे. Thankfulness is like a vaccine. उपकार स्तुती करणं हे एका वॅक्सिन किंवा औषधाप्रमाणे आहे. It can prevent the spirit of discouragement. आणि ते नैराश्याचं जी भावना आहे ते येण्यापासून ते आम्हाला राखू शकतं. Thankfulness is like an antitoxin. उपकार स्तुती करणं ते एका अँटीटॉक्सिन प्रमाणे आहे. It can prevent the effects of the poison of unbelief, negativity and grumbling. आणि ते जे पॉइझन आहे अविश्वासाचं, ते नकारात्मक दृष्टिकोनाचं आणि कुरकुर करण्याचं, त्यापासून उपकार स्तुती आम्हाला वाचवू शकते. Thankfulness is like an antiseptic. उपकार स्तुती करणं ते एक अँटीसेप्टिक प्रमाणे आहे. It can comfort and heal the most troubled man. आणि आराम देईल आणि आरोग्य देईल जो व्यक्ती खूप सतावलेला आहे. Thankfulness is an excellent antidote for anxiety and worry. नैराश्यासाठी आणि काळजी आणि चिंतासाठी एक उत्तमातलं उत्तम औषध उपकार स्तुती आहे. I think मला असं वाटतं these days some of us are overexposing ourselves to the news. आम्हापैकी काही जण खूप अधिक प्रमाणात स्वतःला झोकून देत आहेत ज्या बातम्यांमध्ये. Staying informed can make you feel controlled. आम्हाला त्या बातम्यांनुसार माहिती प्राप्त होणं असं वाटत असेल की आमचा ताबा त्या गोष्टींवरती आहे. It may make you feel that you are in control. आपल्याला कदाचित असं वाटू लागेल की आमचा ताबा त्या गोष्टींवरती आहे. But the constant news reports about the virus can also be overwhelming. पण सतत आणि सतत येणारे ते न्यूज रिपोर्ट आहेत ते कदाचित आम्हाला भारावून देखील कारणीभूत ठरू शकतात. Focus on the things that will build you and strengthen you. अशा गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करूया ज्या गोष्टी आम्हाला सशक्त बनवेल आणि आम्हाला घट्ट बनवेल. Church, we can't control circumstances of life. आपल्या जीवनातल्या परिस्थितींवरती आपला ताबा नसतो, but we can control how we respond to them. पण आपला ताबा ह्या गोष्टींवरती असतो की आम्ही कसा प्रतिसाद देतो. That is what faith is all about. आणि विश्वास त्याबद्दलच आहे. Daring to believe that God is working everything for the good. आम्ही हा विश्वास ठेवतो की परमेश्वर कार्य करत आहे सर्व गोष्टी आमच्या हितासाठी. Even when we don't see it happening, even when we don't feel it happening. जरी आम्हाला ते दिसत नाही घडत असताना किंवा ते वाटत नाही घडत असताना. When we believe that, then we will be thankful. ज्यावेळेस आम्ही त्यावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही धन्यवाद आणि उपकार स्तुती करतो. Our life becomes richer. आमचं जे जीवन आहे ते अधिक श्रीमंत बनून जातं. When we give thanks, we become better.
ज्यावेळेस आम्ही उपकार स्तुती देतो त्यावेळेस आम्ही अधिक चांगले बनतो. It can cure our irritability. आणि ते आम्हाला ते सतत वैताग येतो त्यापासून ते आम्हाला बरं करू शकतो. It can lighten our depression. आणि ते आमचे नैराश्य आहे ते कमी करू शकतो. It can lessen our anxiety. Can नैराश्य lessen जे आहे our ते कमी करू शकतं. and it can improve our creativity. ते आमचं जे ओझं आहे ते कमी करू शकतं आणि आमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती वाढवू शकतं. Are we becoming bitter or are we becoming better? आम्ही कडू होत आहोत का आम्ही चांगले बनत आहोत? Let's pray. आपण प्रार्थना करूया. Heavenly Father, we want to thank you स्वर्गीय पित्या, तुझे आभार मानायचे आहेत. in the middle of all these circumstances. या सर्व परिस्थितीच्या मधोमध You have plans to make us better. तुझ्या योजना आम्हासाठी आहेत चांगुलपणाच्या. Teach us to be grateful. आम्हाला मदत कर की आम्ही उपकार स्तुतीने भरून जावं. Teach us to be thankful. मदत कर की आम्ही उपकार स्तुती करत राहावे. We want to become better people. आम्हाला चांगले लोक बनायचे आहे. When the things around us are causing us frustration and we start getting into the mode of complaining and grumbling, ज्या वेळेस आजूबाजूच्या गोष्टी आम्हाला वैतागाकडे घेऊन जातात आणि आम्ही कुरकुर करत राहतो, कंप्लेन करत राहतो, Holy Spirit, remind us पवित्र आत्म्या आम्हाला आठवण करून दे that this is to make us better. की ह्या सर्व गोष्टी आम्हाला चांगलं बनविण्यासाठी आहे. Lord, during this whole time, whatever is happening around us during this whole phase that we are going through, की परमेश्वरा, ह्या सर्व ज्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत, ह्या जर सर्व परिस्थितीतून आम्ही जात असताना we want to come out as stronger, as victorious, as better people. आम्हाला ह्यातून सशक्त बाहेर पडायचं आहे, एक विजयी बनून बाहेर पडायचं आहे. Help us to become better, Lord. मदत कर प्रभू की आम्ही चांगले बनावं. In Jesus' name, येशूच्या नावात amen.